माझी वाली क्यूट किती म्यूट आहे पण तिला ॲटिट्यूड आहे. Once more! Once more! Once more! बघा किती म्यूट पण तिला ॲटिट्यूड आहे. जय शिवराय मित्रांनो, आत्ता जो तुम्ही स्क्रीनवरती व्हिडिओ बघितला तो आपण अलाइट मोशनमध्ये बनवलेला आहे. तर व्हिडिओ कसा झाला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून घ्या आणि जे कोणी चॅनलवरती नवीन कोणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर मित्रांनो चला आपण आजच्या व्हिडिओला सुरू करून घेऊया. तर मित्रांनो जे काय आपला बीटमार्क आणि शेक इफेक्ट प्रीसेट आहेत त्या दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये. आता दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट केल्याच्या नंतर इथं जी काय बीटमार्क प्रीसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे. बीटमार्कमध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला मिळून जाईल. मित्रांनो व्हिडिओ एकदम सिंपल आहे, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला यायचे प्लसवरती जायचे, मीडियममध्ये जायचं आहे. आता इथून तुमचा जे काही फोटो आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. कुठला एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्याच्यानंतर समोरच्या बीटवरती यायचं, एक्स्ट्रा पार्ट हे ऑप्शननी वाढवायचा आहे. वरील 3 डॉटवरती जायचं आहे आणि फिल कंपोजिशन ह्यामध्ये सेट करायचं आहे. आपला जो फोटो आहे तो प्रॉपरली ह्याच्यामध्ये ॲड होऊन जाईल. तर बघू शकता. नंतर फोटोच्या साईडला लॉंग प्रेस करायचं आणि फोटोला अशा प्रकारे इथं खाली घेऊन यायचं आहे. इथं बघू शकता अशा प्रकारे सॉंगच्या वरती अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. ॲड केल्याच्यानंतर मित्रांनो जे काही ग्रुप आहेत ते ग्रुप तुम्हाला एडिट करायचे आहेत. तर ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि खाली एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. अशा प्रकारे इंटरफेस बघायला मिळून जाईल. खाली जे काही फोटोचं ऑप्शन आहे म्हणजे फोटोचे जे काही 2 लेअर आहेत ह्या दोन्ही खालच्या पहिल्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. इथं कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि हे जे काही हे नंबर आहे त्यावरती क्लिक करून तुमचा समोरचा जे काही फोटो असेल ते फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे आणि वरी प्लसवरती क्लिक करायचं आहे. आता समोरच्या फोटोमध्ये यायचे, डबल कलर अँड फिलमध्ये जायचे आणि तोच फोटो आता जे ॲड केला तोच तुम्हाला डबल ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता आपला जे फोटो आहे तो ॲड झालेला आहे. नंतर बॅक यायचं, बघू शकता आपला जी काही ग्रुप आहे पहिला ग्रुप जे आहे तो आपला प्रॉपरली क्रिएट झालेला आहे. तर सेम तुम्हाला 2 नंबरच्या ग्रुपवरती यायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. इथं पण 2 फोटोच्या लेअर बघायला मिळून जातील. पहिल्या फोटो लेअरवरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलमध्ये यायचे, नंबरवरती जाऊन कुठलाही एक इमेज ॲड करायचा, वरी प्लसवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे. समोरच्या फोटो लेअरवरती क्लिक करायचे, कलर अँड फिलमध्ये जायचे, नंबरवरून जे आत्ता फोटो ॲड केला तोच तुम्हाला डबल ॲड करून घ्यायचा आहे. तर एवढं झाल्याच्यानंतर बघू शकता आपलं दोन्ही जे ग्रुप आहेत ते प्रॉपरली क्रिएट झालेले आहेत बघायला मिळून जातील. आता दोन्ही ग्रुप आपले एडिट झालेले आहेत. नंतर 3 नंबरचा पण आणि 4 नंबरचा ग्रुप दोन्ही आता समोरचे हे जे काही 3 आणि 4 नंबरचे ग्रुप आहेत ते सेम तुम्हाला अशा प्रकारे एडिट करायचे आहेत. तर हा तुम्हाला लास्ट ग्रुप मी एडिट करून दाखवतो, समोरचा तुम्ही स्वतः एडिट करा. ओके. तर ग्रुपमध्ये यायचं, फोटोवरती जायचं, समोरचा फोटो ॲड करून वरी ॲड करून घ्यायचा आहे. समोरच्या फोटोवरती यायचे, डबल कलर अँड फिल अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे. नंतर मित्रांनो आता तिन्ही पण ग्रुप आपले एडिट झालेले आहेत बघू शकताय. 4 नंबरचा ग्रुप तुम्ही स्वतः एडिट करा, तुम्हाला पण जमलं पाहिजे नाही का. तर आता सर्व तुम्ही एडिट करून घ्यायचे. नंतर मित्रांनो आता सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती जायचे, मीडियममध्ये जायचं आहे. आता मित्रांनो मी जे काय तुम्हाला PNGs दिलेले आहेत त्या PNG तुम्हाला एक करून ॲड करायचे आहेत. पहिली PNG आहे कशी दिसते ती, हा PNG ॲड करून घ्यायचा आहे. समोरच्या बीटपर्यंत ह्याची लेंथ वाढवायची, मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आणि ह्याला वरी अशा प्रकारे स्क्रोल करून ॲड करायचे. म्हणजे अशा प्रकारे वरी दिसलं पाहिजे नाही का. बघू शकता अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. नंतर समोरच्या बीटवरती यायचे, 2.27च्या प्लसवरती जायचे, मीडियममध्ये जायचं आहे. आता इथं माझीवाली हा PNG ॲड करायचा आहे. नंतर समोरच्या बीटपर्यंत ह्याची लेंथ वाढवून घ्यायची आहे. म्हणजे जसं सॉन्ग तसं तुम्हाला बीटनुसार हे ॲड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे ही PNG ॲड करून घ्यायची आहे. समोरच्या बीटपर्यंत लेंथ वाढवायची आणि ही जी PNG आहे ती प्रॉपरली ॲड होऊन जाईल. नंतर समोरच्या बीटवरती यायचे, प्लसवरती जायचं आहे. पुन्हा इथं बघा किती म्यूट आहे हा PNG ॲड करायचा आहे अशा प्रकारे. नंतर समोरच्या बीटपर्यंत लेंथ वाढवायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल. नंतर समोरच्या बीटवरती यायचे, प्लसवरती जायचे, मीडियममध्ये जायचं आहे. समोरची जी लिरिक आहे ती तुम्हाला ॲड करायची आणि समोरच्या लिरिकला तुम्ही हा जे आहे ते समोरच्या लिरिकनुसार ह्या PNG ॲड करून घ्यायचं आहे. समोरच्या बीटपर्यंत त्याची लेंथ वाढवायची आहे. आता शेवटची जी लिरिक आहे ती तुम्हाला शेवटची ही आहे हे तुम्ही प्रत्येक लेअरनुसार ह्या PNG ॲड करून घ्यायचे आहेत तुम्ही टेक्स्टच्या. तर सर्व PNG आपण ॲड करून घेतलेले आहेत मित्रांनो. अशा प्रकारे आपला जे व्हिडिओ आहे तुम्हाला बघायला मिळून जाईल. शेवटचा ग्रुप तुम्हाला स्वतः एडिट करायचा आहे, लक्षात ठेवा. आता मित्रांनो एवढं झाल्याच्यानंतर इथून बॅक घ्यायचं, शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये येऊन जायचं आहे. इथे एक तुम्हाला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं आहे. तर हा इफेक्ट तुम्हाला 3 डॉटवरून कॉपी इफेक्ट करायचं आहे. डबल बॅक यायचं, शेक आपल्या मेन प्रोजेक्टवरती यायचं आहे. पहिला जे काय फोटो आपण ॲड केलेला आहे पहिला जे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरून इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे. हा जो इफेक्ट अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळून जाईल. आता मित्रांनो अशा प्रकारे आपला जे व्हिडिओ आहे तो तुम्हाला रेडी झालेला बघायला मिळून जाईल. बघू शकता आपला व्हिडिओ कम्प्लीटली रेडी झालेलाच आहे. आता इथं वर यायचं आहे, हे जे काय पिवळ्या कलरची लेअर आहे
इथं लोगोची लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि हिला अगोदर तुम्हाला लॉंग प्रेस करून हिला वरी घेऊन यायचं अगोदर आणि इथं खाली एडिट टेक्स्टवरती जायचं आहे आणि तुमचं जे काय नाव वगैरे असेल इंस्टा यूट्यूब मी लिहिलेलं आहे तर तुमचं इंस्टा वगैरे असेल इंस्टा तुम्ही टाका आणि जे काय तुमचं नाव वगैरे असेल तुम्ही ते टाकू शकताय. लोगो तुमच्या हिशोबाने क्रिएट करून घ्या, राईटवरती क्लिक करून घ्या. आता तुम्हाला एकदा शेवटला येऊन जायचं. शेवटला आल्याच्यानंतर शेवटला एक ही लेअर दिलेली आहे छोटी, ही लेअर तुम्हाला टॉपला ठेवायची म्हणजे वरी ठेवून घ्यायची. तर तुमचा व्हिडिओ जे आहे अशा प्रकारे ऑफ होताना बघायला मिळून जाईल. तर व्हिडिओ आपला कम्प्लीटली रेडी झालेलाच आहे आणि ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर जे काय शेअरचं ऑप्शन वगैरे शेअरवरती क्लिक करायचे. व्हिडिओ रेझोल्यूशन 1080p ठेवायचे आणि खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून घ्या. जर कोणी चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरची बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.